So as we can see that the radar-based system detected the motorcycle and it gave an siren and it also applied the brakes to automatically stop the vehicle. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नेहमी मला असं वाटतं की जे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उकल केली पाहिजे. आता मी स्वतः जेव्हा नवीन एक गाडी घ्यायची होती मला सियर, आता मी केलीच आहे ते बुक, ते सांगायला तुम्हाला हरकत नाही. तर कुठल्याही शोरूमला गेल्यानंतर साधारणपणे ॲडास सिस्टमबद्दल, ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम, त्याच्याबद्दल तिथले लोकच असं सांगतात की ती भारतीय रस्त्यावरती काही कामाची गोष्ट नाही, कशाला पैसे तुम्ही अधिकचे खर्च करता. आणि त्यामुळं ग्राहकांच्या मनामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न निर्माण होतात. आपल्या रस्त्यांची अवस्था, आपल्याला असलेल्या वाहतुकीच्या संदर्भातल्या सवयी आणि मग दुचाकींची वाढलेली संख्या, ह्या सगळ्यांचा गोंधळ एवढा आहे की खरोखर ॲडास सिस्टम जी आहे, जी आपल्या ड्रायव्हरच्या संदर्भात त्याला खूप मोठी मदत करेल आणि अपघाताची संख्या कमी होईल असं जे आपण म्हणतो ते खरोखर तसं आहे की नाही हे समजून घेण्यासाठी एका अशा संस्थेत मी आलो आहे. मॅडम, द्या आता परिचय करून तुम्ही. नमस्कार, मी उज्ज्वला कारले. मी सिनियर डेप्युटी डायरेक्टर ARI आहे आणि ARI ह्या अशा अडास सिस्टीम भारतामध्ये जास्त योग्य प्रमाणे प्रचलित व्हाव्यात आणि योग्य प्रमाणात सक्सेसफुली त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून एम्पॉवरमेंटसाठी काम करते. म्हणजे काय तर आम्ही अशा पद्धतीने बघतो, तुम्हीच बोललात की भारतातल्या रस्ते वेगळे आहेत, ट्रॅफिकचे ऑब्जेक्ट्स वेगळे आहेत, ट्रॅफिक सायनेज वेगळे आहेत. सो जे लोक रस्तेच वेगळे आहेत म्हटल्याप्रमाणे, हे तुम्हाला समोर इक्विपमेंट दिसेल की आम्ही रस्ता 3D करू शकतो याच्यातनं, की रस्ताच तुम्हाला दिसेल गाडीमध्ये, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. त्यानंतर मग असं आहे की रस्त्यातला मग सगळा डेटा आम्ही कलेक्ट केला, त्याला आम्ही म्हणतो संग्रह. तुम्ही बघाल ही गाडीमध्ये तुम्ही इतके कॅमेरे आहेत, इतके लायडार आहेत, इतके रडार आहे, ही गाडी रस्त्यावर फिरते आणि त्याला भारताचा रस्ता डेटा कलेक्ट करते. आणि तो डेटा कलेक्ट करते म्हणजे काय करतं तर तुम्हाला टू व्हीलर कुठनं येतात, ते 3 व्हीलर आपल्या भारत जगामध्ये कुठे नाहीच आहे, तर 3 व्हीलर कसे ऑपरेट होतात ते. ओके. नंतर ट्रक्स वेगळे आहेत, हेवी लोडेड 2 व्हीलर्स आहेत. हे सगळे कॅमेरे आहेत? हो, कॅमेरे आहेत. वरचा आहे तो लायडार आहे. लायडार म्हणजे काय, लेझर प्लस रडार. सो पॉइंटेड असतो, तो गोल गोल असतो. तो तो डेटा रडारला पाठवतो? नाही, रडार पण याच्या गाडीत आहे. सगळा डेटा कलेक्ट होतो गाडीमध्ये. काही कित्येक टेराबाईट एका तासात डेटा तयार होतो, तो सगळा पुश केला जातो आणि त्या डेटापासून नॉलेज बनवलं जातो. तुम्ही तिथे दाखवलं असेल तर मी 4 गोष्टी म्हणतो. डेटा टू नॉलेज इज द फर्स्ट कन्सेप्ट. करेक्ट. आणि हे सगळे कॅमेरा युजफुल आहेत तुम्हाला? हो, कॅमेरा, रडार, लायडार. टेक अ व्हिडिओ. दोन्ही होतं ह्याच्यामध्ये. बेसिकली व्हिडिओ कॅप्चर होतो. व्हिडिओमध्ये फ्रेम बाय फ्रेम व्हिडिओ, आणि त्या फ्रेममधली कुठली फ्रेममध्ये आपल्याला वेगळा ऑब्जेक्ट, ट्रॅफिक ऑब्जेक्ट मिळतोय, त्याचप्रमाणे कुठला वेगळा सिनारिओ मिळतोय, हे दोन्ही बघितलं जातं आणि म्हणून त्या डेटाचं नॉलेजमध्ये परिवर्तन केलं जातं. सो दॅट डाटा टू नॉलेज इज नथिंग बट संग्रह, सिंक्रोनाइजली अनोटेटेड ग्राउंड ट्रूथ अक्वायर्ड. खूप टेक्निकल दिसेल तुम्हाला, पण हे गरजेचं आहे फार लोकांना. आणि हा जो डेटा आहे तो रस्त्याचा पण आहे आणि ट्रॅफिक ऑब्जेक्टचा पण आहे आणि सिनारिओचा पण आहे. की आपले सिनारिओज वेगळे आहेत, आपल्याकडे बाहेर. आणखीन आता ज्या गृहिणी पण बघतात, काही बऱ्याच आता महिला आपल्याकडे 4 चाकी शिकलेले आहेत, बरोबर, तर मग ॲडास हे त्यांना अगदी सोप्या भाषेत कसं सांगता येईल? हा माझा खूप आवडीचा विषय. मी जेव्हा शिकले ना माझी कार किंवा मी चालवायचे, तेव्हा मला नेहमी वाटायचं की मी कशी काय शिकले. तर माझ्या शेजारी ना एक को ड्रायव्हर बसलेला असायचा आणि तो को ड्रायव्हर असला की मी जरा बिंदासपणे चालवायचे. म्हणजे तो बघायचा, गरज असेल तेव्हा ब्रेक लावेल, गरज असेल तर मला इन्स्ट्रक्ट करेल की अरे मॅडम डावीकडे घ्या, उजवीकडे घ्या. आज तुमचा अडास म्हणजे सोप्या भाषेत तेच आहे. हो, शेजारी तुमच्या ड्रायव्हर बसलाय. इट इज गोइंग टू हेल्प यू इन ड्रायव्हिंग. सो इट इज ड्रायव्हर असिस्ट. सो इट इज ड्रायव्हिंग, इट इज हेल्पिंग द ड्रायव्हर टू टेक द डिसिजन्स. असं जाऊया. हो, त्यामुळे हे खूपच महत्त्वाच्या गोष्ट आहे. ह्या भारतातनं डेटा टू नॉलेज हा आमचा सेकंड फेज येतो. आता सगळे रस्ते वेगळे, सगळं डायरेक्टली रस्त्यावर टेस्ट करून आपल्याला खरंच कळेल का? तुमच्या शेजारी तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग शिकवतो तेव्हा शेजारी ड्रायव्हर बसलाय, तो जेवढा हेल्पफुल आहे, तो क्लच कसा दाबा, गिअर कसे टाका, हे जशी मदत करतो तसं ॲडास करतं. हो, आणि त्याच्याही पेक्षा जास्त कुठे करा, मला जे दिसत नाहीये ते त्याला दिसतं, कारण त्याच्यात कॅमेरे आहेत, त्यात रडार आहे. जे मला दिसतच नाहीये की माझ्या नजरेच्या पल्ल्यात झालंय, पण तो सांगतो अरे इथनं गाडी येते बरं का, काळजी घे, कारण त्याला आधी कळतं. त्याला आधी दिसतं, कॅमेरानी पण दिसतं आणि रडारनी पण दिसतं. त्यामुळे तो आधी सांगतो की तू इथे काळजी घे, पहिली वॉर्निंग देतो. त्या वॉर्निंग मध्ये पण तुम्ही ऍक्शन नाही घेतली तर स्वतःच ब्रेक दाबून टाकतो. असं करतो ते म्हणजे अडास. आणि मग खूप ठिकाणी मोठ्या ट्रकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे बघा, ब्लाइंड स्पॉट. आपल्या इथे पुण्यात मध्येच परवा आला होता रिपोर्ट की इतके ब्लाइंड स्पॉट आहेत,
मग ते ब्लाइंड स्पॉट ट्रक वळला तर दिसणार कसं? हा ब्लाइंड स्पॉट दाखवतो. राईट, एकच मिनिट. ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे दरवर्षी आपल्याकडे रस्त्यावरती ज्या नेहमीच्या ठिकाणात सातत्यानं अपघात होतात, कर्व खूप जास्त आहे, उतार खूप जास्त आहे, किंवा अशी अपघातांची वारंवारता जिथे जास्त आहे, त्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्रभरातल्या ब्लाइंड स्पॉटची नोंद करत असतं. सभागृहामध्ये याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे डिटेलमध्ये. आणि मग ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्याला दुरुस्त कसं करता येईल, ते वाईड करता येईल का? सॉरी तुम्हाला इंटरप्ट केलं, पण ते कळलं पाहिजे आपल्या प्रेक्षकांना. बरोबर. आणि ते जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल तेव्हा तर छानच आहे, बरोबर. पण जोपर्यंत बदलत नाहीये तोपर्यंत तुम्हाला कळलं पाहिजे ना, गाडीलाच कळलं पाहिजे, ड्रायव्हरला समजलं अरे ब्लाइंड स्पॉट आहे बरं का इथे, म्हणजे तो काळजी घेईल, म्हणजे तो बघेल की कसं करता येईल आणि कसं वागता येईल. राईट. हा पार्ट खूप महत्त्वाचा होता. ड्रायव्हर ड्रायव्हरनेस फटीक होतो, आपण तासन तास गाडी चालवतात ड्रायव्हर आपल्याकडे, तर मग प्रॉब्लेम आहे. पण हा आडास आला कधी? हो, अडास हा खूप जनरल टर्मिनॉलॉजी ॲक्च्युली. अडास म्हणजे ना ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट. सो ड्रायव्हरला जे कोण असिस्ट करतं ते ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट. सो खरं तर जगामध्ये तुम्ही बघितलं ऑटोनॉमस व्हेकल, आम्ही 2017ला एक डेमो दाखवला होता ड्रायव्हरलेस व्हेकलचा. हो, तर टेस्ला आलंच की भारतामध्ये. हां, पण ते भारतासाठी जेव्हा ट्यून होईल तेव्हा जास्त युजफुल. तो काय करतो, गाडी रन करता करताच डेटा घेतो आणि हुशारी बनवतो. राईट. सो आपल्याकडे अनस्ट्रक्चर्ड म्हणतो आम्ही त्याला, अनस्ट्रक्चर्ड ट्रॅफिक आहे. त्या अनस्ट्रक्चर्ड ट्रॅफिकमधनं मे बी याचा वापर करून आपल्याला डिसिजन घ्यायला लागतील. आपल्याला शिकवलेलं असतं लहानपणी की ह्याला चौकोनी असलं की ह्याला दरवाजा म्हणायचा, डोर आहे, इथनंच जायचं इथनंच यायचं. त्रिकोणी आलं तरी आपण त्याला दरवाजाच म्हणतो. हे आपण ऑटोमॅटिकली शिकतो. त्याला मशीन लर्निंग म्हणतात किंवा एआयचा पार्ट होतो, डीप लर्निंग म्हणतात, अनस्ट्रक्चर्ड सिनॅरिओ लर्निंग. हे जेव्हा एआयला कळेल तेव्हा आपले सॉल्व्ह होणार प्रॉब्लेम. आणि हे कॉम्पिटिशनल वाढत चाललंय, पॉवर सेन्सर वाढत चाललेत आणि सॉफ्टवेअर की यातलं. करेक्ट. दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द तुम्ही सांगितले. एक तर सेन्सरची संख्या वाढते, बरोबर, आणि एका चिपबद्दल आपण खूप जगभरामध्ये बोललं जात आहे. तर ह्या दोन कशा की गोष्टीच आहेत? कसं आहे की सेन्सर असतील ना, तर सेन्सर म्हणजे काय की जे माझे सेन्सरी ऑर्गन आहेत तेच, डोळे, कान, स्पर्श, चव. आता चव तर इथे लागत नाही, पण तुम्हाला कानाने ऐकू येतंय, डोळ्यांनी दिसतंय. इथे का आपण नॉर्मली ड्रायव्हिंग करताना काय बघतो, हॉर्न वाजलाय का रे, हे नॉर्मली फार वापरले जात नाही, पण नवीन जनरेशनमध्ये ते पण वापरतील. दिसतंय आपल्याला, पण डोळ्यांचं काम आपल्याला एक लिमिट आहे. अंधारात दिसत नाही पटकन, फॉग आलाय दिल्लीतला, फॉग दिसत नाही, मग डोळ्यात दिसेल का? मग ते डोळ्यांचं काम करणारे सगळ्यात मोठे म्हणजे कॅमेरे, नाहीतर रडार. रडार पण ते काम करतं. रडार लांबचं बघू शकतं, रडार अँग्युलर खूप फोकस बघू शकतो. कडेला लावला तर कडेचं दिसतंय तुम्हाला पुढच्या ह्याच्यावरती. हे जेव्हा करतो ना तेव्हा ते सेन्सर्स वाढत चाललेत असं मी जेव्हा म्हणते. आणि दुसरं आहे म्हणजे चिप म्हणजे प्रोसेसिंग पॉवर. आज तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये सुद्धा आपण आता बघतोय की नवीन नवीन एआय मिशन आलं भारतामध्ये. त्याप्रमाणे तुम्हाला सेमीकंडक्टर चालू आहे मिशन, त्याच्यावर खूप चर्चा आहे, खूप चर्चा चालू आहे. आणि तिसरं चालू आहे ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर ज्या पद्धतीने क्वांटमवरती काम चालू आहे. क्वांटम हे आता फिजिक्स इज गोइंग टू बी अ व्हेरी बिग सब्जेक्ट. करेक्ट, पण त्याच्यावरती पण भारत काम करतोय. ते झालं तर काय होईल हा तर खूप मोठा चर्चेचा विषय असू शकतो आपल्याकडे, आपण तिथे जायला नको. ठीक आहे, बरोबर. पण निदान ह्याच्या म्हणजे चिप आहे, ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग. साधारणपणे किती सेन्सर्स आहेत? आता तुम्ही, मी फक्त अडास बद्दल बोलतो. अडास बद्दलच आपण खूप लिमिटेड. तुम्हाला अडास वरती तुम्ही बघितलं असेल काही काही व्हेकलमध्ये 360 डिग्री कॅमेरा दिसतो. तर 360 डिग्री कॅमेरा देईल का हो? म्हणजे मल्टिपल कॅमेरे त्यांनी पॅच केलेले असतात, ते 360 दिसतात. व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर पण खालचं पण दिसतं, कधी कधी खूप महत्त्वाचं असतं ते. खालती खड्डा आहे, पटकन कळतं मला कॅमेऱ्याने की 360 मध्ये खालती खड्डा आहे हो माझ्या, मग आपण ब्रेक दाबील, साईड दे दाल. सो हे साधं असतं. रडार असतात खूप वेळा. मग रडार एक मधला असतो लॉंग डिस्टन्स, मधनं दिसतो AB, लांबचं दिसतोय मला ती गाडी काय जायचं काय आहे, तो लॉंग टर्म शॉंग. कॉर्नरला असतात, कॉर्नर रडार्स पुढे आणि मागे असतात खूप वेळा. ते काय फक्त क्रॉसिंग सिनॅरिओ, कट, कोणी डावीकडनं कट करतो, आरशातनं बघून मला कळतंय कुठे येतो, येतोय ते, मी पुढे बघू का आरशात बघू, तो पटकन येणारा ते दिसतं. असं असतं. ते कधी कधी कॅमेरा पण काम करतात किंवा रडार पण काम करतात. सो रडार वापरले जातात. 4 रडार्स असतात, 8 कॅमेरे असतात, तर मधला कॅमेरा, मधला परत रडार असतो. हे खूप एक्सक्लुझिव्ह झालं. जितके कमी वापरून करता येईल हे आपल्यासारखे, आम्ही म्हणलं ना आज महत्त्वाचं काय आहे की एक्सक्लुझिव्हली हायेस्ट एंड व्हेकलपासनं सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये हे येऊ शकतं का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते महत्त्वाचं येताना दुसरं महत्त्वाचा पार्ट असा आहे की असं होईल का की ज्यामुळे आपण गॅरेंटेड भारतातले ॲक्सिडेंट कमी करू शकतो. करेक्ट. हाच प्रश्न मला फक्त प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला विचारू द्या. जेवढी ADAS सिस्टम आज वेगवेगळ्या गाड्यामध्ये आलेली आहे ती परदेशी तंत्रज्ञानावर आणि परदेशी रस्त्यांचा अभ्यास करून आलेली. काही इंडिजिनस असतीलच, नाही असं नाही,
बघितल्यात काही हो मी आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्या वेळेला तुम्ही शोरूममध्ये जाता त्यावेळेला हाच असतो, ज्याचा मी आता उल्लेख सुरुवातीला केला की ते भारतीय रस्त्यासाठी उपयोगाचंच नाही आहे. सो इज इट ट्रू? मी ना 2 गोष्टीने याचं उत्तर दिलं. अगदी उपयोगाचं नाही असं नाही आहे. काही स्टँडर्ड सिनरी होता तो आपल्याकडे. AEB मध्ये समोर लांबचं दिसत नाही, ब्रेक मारायचा हा होतोच, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त होतं. सो इट इज मॅन्डेटरी बट इट इज नॉट सफिशियंट. ओके, असा एक माझा मुद्दा आहे याच्यामध्ये. म्हणजे ते असलंच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा खूप काही पाहिजे. म्हणजे काही फीचर्सला नक्की ते उपयोगाचं आहे, पण त्याच्यापेक्षा काही गोष्टी आणखीन करायला लागतील. आणि या जी भारताची सगळ्यामध्ये- गरज आहे. जी भारताची गरज आहे. जशी की जसं की तुम्हाला म्हणल्याप्रमाणे उलटं येणारं ट्रॅफिक आहे, जनावरं जनावरती रस्त्यावर येतात, मध्येच टू व्हीलर रस्त्याच्या आले आपले कुठून कुठं जात आहे. करेक्ट, लेन चेंजिंग डिसिप्लिन नाही आहे. सडनली मध्येच माणूस रस्ता क्रॉस करतो, अर्धाच जातो, माणूस थांबतो, इकडे तिकडे बघतो, मग पुढचा अर्धा रस्ता क्रॉस करतो. हे खूप सगळं वेगवेगळं आहे ना. तर ह्याच्यामध्ये करताना महत्त्वाचं काय आहे? सेन्सर ते सिमिलर राहणार, चिप साधारण त्याच राहणार, पण मग काय वेगळं आहे? तर सॉफ्टवेअर वेगळं आहे आणि डेटा वेगळा आहे. सो डेटा इज अ की. मी तो तुम्हाला म्हणलं ना, संग्रह. तो डेटा जोपर्यंत तुम्ही येत नाही, Data is oil. डेटा इज न्यू ऑइल. हम्म. सो हा डेटा आम्ही आणायचा प्रयत्न करतो चला. आणि तो डेमोक्रेटाईज करायचा प्रयत्न करतोय. सो दॅट द सेम डेटा पीपल कॅन यूज इट टू डेव्हलप देअर टेक्नॉलॉजीज अँड मेक इट अ सक्सेसफुल प्रोडक्ट विच इज युजफुल फॉर इंडिया. Correct. मग तो स्टार्टअप असू दे किंवा ते फॉरेन कंपनीज असू दे. आम्ही ॲज अ ARI आम्ही सगळ्यांसाठीच सारखे काम करतो. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मदतीची गरज असते, त्या पद्धतीने करतो. स्टार्टअपला आम्ही बेसिकपासून हँड होल्डिंग करतो. टेक्नोमस सारखा प्लॅटफॉर्म आहे आमच्याकडे. ही गाडी दाखवा दीपक. हो. हम्म. नंतर आमच्याकडे आमटिफ सारखी इन्क्युबेशनची संस्था आहे की ज्याच्यामुळे आम्ही अनेक स्टार्टअप बरोबर काम करतो. आम्ही वेगवेगळ्या पॉलिसीज राबवतो ARI मध्ये Correct. की ज्याच्यामध्ये आम्ही स्टार्टअपला मदत करू शकू. त्यांना Right. टेस्टिंगचे रेट्स वेगळे लावतो. Correct. आम्ही त्याला ना अप लेव्हलिंग प्लॅटफॉर्म म्हणतो. म्हणजे टेक्नॉलॉजी एका लेवलला असेल ती पुढे आणखीन रोबस्ट होण्यासाठी काय करावं लागतं, तर खूप टेस्टिंग करावं लागतं. Fantastic. पण हे झालं उद्योगांसाठी. हो. जी सर्वसामान्य प्रेक्षक मंडळी ज्यांना आता गाडी घ्यायची आहे, तर त्यांच्या दृष्टीनं ॲडाससाठी आत्ता काय चाललंय? कारण बऱ्याच जणांना मी जे आधी म्हणालो तेच, हे सगळं युरोपियन आहे, परदेशातलं आहे. नाही, आता मला वाटतं खूप चित्र बदलताना दिसेल तुम्हाला. कारण आता खूप डेटा जनरेट होतोय, वेगवेगळ्या लेवलला जनरेट होतो. आम्हीच करतोय असं नाही, अनेक लोक काही करायचा प्रायव्हेट पण प्रयत्न करतात. आणि मग हा डेटा जेव्हा भारतीय येईल तेव्हा ते भारतीय अंदाजने होईल. आणि ते झाल्यावरती म्हणजे आय कुड सी कमिंग इट व्हेरी फास्ट. ग्रेट. आणि ते झाल्यावरती खरी आपल्याला जे हवं आहे की भारतीय रस्त्यांसाठी. कमी Okay. करायचे, आपल्याला खूप मदत करायची आहे, त्यासाठी आपण हा बदल घडायची खूप सगळेजण वाट बघतोय. फाईन. आता उज्ज्वला मॅडम आजपासून 5 वर्षानंतर जेव्हा भारतीय रस्त्यावरती ड्राईव्ह करतील त्यावेळेला त्यांच्यासाठी सहूलियत, ज्याला हिंदी शब्द आपण म्हणतो, काय असणार आहे? सोपं काय असेल? मला वाटतं की खूपच गोष्टी बदलतात, फास्ट बदलतात. आणि आता आपण खरं बुक्का वर्ल्ड म्हणतो ना, त्याच्यात होतं की खूप फास्ट सगळं बदलतं. डायनॅमिकली लॉट ऑफ थिंग्स आर चेंजिंग. म्हणजे डिजिटायझेशन खूप झालं आहे, डेटा सहज पण मिळतो आहे, सेन्सर असल्यामुळे डेटा ट्रान्सफर करता येतो, डेटा स्टोअर करता येतो, प्रोसेसिंग वाढलं आहे. या सगळ्यामुळे ना ऑटोमोटिव्ह खूप बदलतं आहे. या सगळ्यामध्ये खरं तर आम्ही बघतो की लोक आता टर्मिनॉलॉजी बोलतात SDV. म्हणजे चित्रात बघताना आपण म्हणतो कम्प्युटर एका गाडीच्या व्हील्सवरती बसलेला, सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेकल. करेक्ट. ह्याच्याकडे मला खूप फास्ट गोष्टी घडतील असं वाटतंय. विदाऊट ड्रायव्हर? विदाऊट ड्रायव्हर नाही म्हणतात. ओके. विदाऊट ड्रायव्हर इज नॉट. सी, विदाऊट ड्रायव्हर ही भारताची गरज पण नाही आहे. हो. लोकांना खूप हवी आहे, पण ते नाही मी बघत आहे. मी बघते की सॉफ्टवेअर फीचर्स असतील. कदाचित ना लॉंग टर्ममध्ये मला कंटाळा येतो. आपण मोबिलिटी ॲज अ सर्व्हिसला जाऊ. मोबिलिटी ॲज सर्व्हिस म्हणजे काय? मी सिटीमध्ये चालवते, मला AEBची गरज नाही. हो, मी जेव्हा हायवेला जाते तेव्हाच ते सर्व्हिस एनेबल करा. Correct. कारण हे सॉफ्टवेअरने होतं आहे. आपण मोबाईलचे अपडेट घेतो फटाफट, आजचा अपडेट आला, दुसऱ्याचा अपडेट, तसे तुमच्या गाडीचे मधले अपडेट्स बदलत राहतील. आणि त्याच्यामुळे ARI म्हणून आम्हाला सुद्धा खूप वेगवेगळे रेग्युलेशन्स, खूप वेगवेगळे आणायचे तुम्हाला. नाही, आणायचं ते गरज असेल. सायबर सिक्युरिटी महत्त्वाची गोष्ट आहे. आज तुम्हाला फोन आले, तुम्हाला सायबर सिक्युरिटीची गरज वाटायला लागली, तुमचं बँक कोणी हॅक केलं का, तसं गाडीचं होईल उद्या. त्यामुळे सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. किती महत्त्वाचे मुद्दे उज्ज्वला मॅडम सांगतायत. अलीकडे एक अपघात झाला दुर्दैवाने, लंडनला चाललो होतो विमान, आणि त्याची 4-5 दिवसानंतर चर्चा सुरू झाली ती सायबर अटॅक होता की काय. आता श्री अजित पवार यांच्या विमानासंदर्भामध्ये पण श्री रोहित पवार जे वेगळे प्रश्न विचारत आहेत, तो काही त्यांच्या माझा एक्सपर्टी डोमिन नाही आहे, पण त्याच्यावर खूप कव्हरेज बघतच आहात तुम्ही. मी मूळचा प्रश्न तुम्हाला असा विचारला होता की 5 वर्षानंतर तुम्ही जेव्हा ड्राईव्ह कराल तेव्हा तुमच्यासारख्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणि जे हाऊसमेकर आहेत त्यांच्या आयुष्यात आणि सामान्य ड्रायव्हर त्यांच्या आयुष्यात काय बदल होईल सुरक्षेच्या दृष्टीनं? सुरक्षितता खूप जी सुरक्षितता आज आपण बोलतोय त्या
चे उत्तर मिळून नवीन एका सुरक्षितेकडे म्हणजे सिक्युरिटीकडे आपण पोहोचू. करेक्ट. आणि ह्या सुरक्षितेसाठी नक्कीच एन्हान्समेंट झालेली असेल आणि आपल्याला खूप चांगलं अडाच्या दृष्टीने किंवा आणखीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात वेगवेगळ्या त्याच्यामुळे खूप चांगलं उत्तर मिळून आपण त्या स्टेजला पुढे गेलेलो असू अशी मला खूप अगदी positive झोपून आहे. वगैरे गाडी नाही चालवणार ना? आता असं नाही होणार. 5 वर्षात नाही मी नक्की बघत Okay. आहे. In future पण मध्ये. एक ग्राउंड अप जेव्हा व्हेकल्स बनल्या जातील पूर्णपणे नाविन्याने आता काय बघतोय आपण आहे त्या व्हेकलमध्ये झालेले बदल आपण ज्या ऑटोनॉमस किंवा ह्याच्याकडे लोक चालले ते काय बघतात की ग्राउंड अप वेगळीच गाडी बनली म्हणजे तुम्ही बघाल की EV म्हणून सुद्धा गाड्या खूप वेगळ्या प्लॅटफॉर्म म्हणून बनल्या जातील तशा जेव्हा बनल्या जातील तेव्हा त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे बदल दिसतील Fine. आणि म्हणून कुठेतरी मोबिलिटी ॲज अ सर्व्हिस सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस किमती वाढतील? किमती वाढतील का कमी होतील आपल्याला वेळ सांगेल. शी डझंट वॉन्ट टू कमेंट ऑन दिस, पण मला माहिती आहे की थोडं तरी ॲड ऑन होणारच त्याच्या. पण काहीतरी खूप सॉफ्टवेअरचं तुम्ही बघा कम्प्युटर आले त्याची किंमत केवढी होती आणि आता कम्प्युटरची किंमत काय. Right. मी पहिला कम्प्युटर वापरला मला रेअर सारखा असायचा की त्याला हात नका लावू एवढं सगळ्यांनी मिळून एकच घ्यायचा तेवढ्याच लोकांनी बघायचा. आता प्रत्येक जण छोटी मुलं सुद्धा स्कूलमध्ये आज कम्प्युटर correct, वापरतात. सो इलेक्ट्रॉनिक्सचा हा खूप फायदा आहे. डेमोक्रेटायझेशन हॅपन्स व्हेरी फास्ट. Correct. इफ यू गो इन मल्टिपल क्वांटम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इट कॅन कॅपिटलाइज अँड लिव्हरेज व्हेरी फास्ट. कारण So सॉफ्टवेअर my- अशी गोष्टी आहे ना Correct. की एकदा बनली की ती सगळीकडे सगळीकडे वापरायची. वापर. माय लास्ट 2 क्वेश्चन्स फॉर यू. जो काही डेटा आज ऑटोमोबिल्समध्ये ज्या कंपनीने ॲडास आणलेला आहे तर तो डेटा काय सजेस्ट करतो आहे त्यांच्या दृष्टीने? तो कसा आणखीन बेटर करायचा तुमचे प्रोडक्ट्स सो दॅट इट इज मोर युजफुल टू द पीपल. करेक्ट. आय थिंक तेच की आहे सगळ्यांसाठी कारण जोपर्यंत ते डेटानी एनरिच होत जाणार नाही आणि सतत नवीन येईल डेटा आपल्याकडे. आज मी इथे चालवली गाडी दुसरीकडे चालवली डेटा वेगवेगळा आहे आणि तो डेटा जसा आपण डेटानी जो प्रोडक्ट आपण एन्हान्स करू तो सगळ्यात सर्वसमावेशक असू शकेल आणि फॅटॅलिटी आणि ॲक्सिडेंट कमीच व्हायला पाहिजे. त्यासाठी तर उद्देश आहे आपल्याला हे करायचा आणि आणि ते झालं नाही तर त्याचा मेन व्हेरी पर्पज इज डिफिटेड. ओके. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे ARIने आता काय केलं का आपण जे बघायला आलो तो डेमो बघायला आलो हो. आता तुम्ही काय करत आहात म्हणजे सरकार काय करत आहे त्याच्यामध्ये? अच्छा मी 2 डिफाईन करीन वेगळं म्हणजे ARI हे नक्की सरकार बरोबर काम करतो पण त्याचबरोबर मी तुम्हाला पहिलं म्हटल्याप्रमाणे ही अडास सारख्या सिस्टीम्स मोठा उद्देश काय आहे रोड ॲक्सिडेंट फॅटॅलिटीज कमी करायच्या. लाँग टर्म आम्ही बघतो व्हिजन 0कडे जायचं म्हणजे कसे 0 ॲक्सिडेंटल डेथ होतील रस्त्यावरती हे लाँग टर्म गोल आहे. मग ते लाँग टर्म गोल जाण्यासाठी दॅट इज कॉल्ड व्हिजन 0 की 0 ॲक्सिडेंट फॅटॅलिटीज बाय सम डेट 2050 ग्लोबली पीपल आर टॉकिंग अबाउट. इंडिया इज रिअली वर्किंग हार्ड टू कमिट एनिथिंग. सो अशाकडे जाण्यासाठी तो रस्ता आहे हा प्रवास आहे. हा रस्त्यातल्या आणि प्रवासातल्या गोष्टींमध्ये आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यातला हा एक टप्पा आहे तो म्हणजे अडास आहे. ओके. आणि त्या अडासच्या टप्प्यावरती कसं योग्यप्रमाणे भारताला योग्य असलेल्या सोल्युशन्समध्ये काम करता येईल असं ARI काम करायचा प्रयत्न. तुम्ही तिथे व्हिडिओ बघितला तुम्हाला ते चारही इंटिग्रेटेड बघितलं ते. दिसेल की डेटा टू नॉलेज. मग सगळं तुम्हाला फक्त ह्या रस्त्यावरतीच टेस्ट करता येईल का? खरेच रस्ते सगळेच्या सगळे आपल्याला इथे आणताल तर काय ते सगळे रस्ते आपल्याला कम्प्युटरमध्ये आणायला लागतील सिम्युलेशनमध्ये आणायला लागतील. सिम्युलेशन करणार ते आम्ही HL फार्म आहे आम्ही ते आणू शकत नाही पण तुम्ही कधी या ARI मध्ये आम्ही खूप मोठा सेटअप केला आहे. कॉमन माणसाला ARIचा काय उपयोग आहे? काय ARI इन्शुअर करतो मी नेहमी म्हणते ARIचं काय रोल आहे. ARI काय इन्शुअर करतो तर ARI इन्शुअर करतो इट्स अ ट्रस्ट बिहाइंड द बिल्स. आय बिलीव्ह तुम्ही जी गाडी चालवता ना ती तेवढी सेफ आहे ना ती तेवढी म्हणजे सर्वसामान्यांना पोल्युशनपेक्षा सेफ्टी फार पटकन कळते पण ती तेवढी मिनिमम क्वालिटी गेटनी येते ना हे इन्शुअर करणारी संस्था म्हणजे ARI माझ्या दृष्टीने. कॉमन माणसाचा संबंध नाही पण रेग्युलेशनमध्ये महत्त्वाची भूमिका. हा आणि बेसिकली तुम्ही जे घेताय त्याच्यावर विश्वास ठेवून चालवताय. आज तुमच्या बाकीच्या डोमेनमध्ये एवढं रेग्युलेशन नाही आहे जेवढं तुम्हाला आज ऑटोमोटिव्हमध्ये रेग्युलेशन दिसतंय ते तुम्हाला आणण्यासाठीची हँड होल्डिंग करणारी संस्था मग ती गव्हर्नमेंटला पण हँड होल्डिंग करते टेक्निकल बॉडीजला पण हँड होल्डिंग करते आणि सर्वसामान्यांसाठी किंवा OEसाठी Tier 1 साठी सगळ्यांसाठी ती हँड होल्डिंग करणारी संस्था आहे. सो इट इज मोर फॉर द एम्पॉवरमेंट फॉर एनिथिंग दॅट इज हॅपनिंग टुडे इन द. फॉर यू विच वन इज द बेस्ट ऑप्शन इन ADAS लाईक क्रूज कंट्रोल काय तुम्हाला आत्ता सगळ्यात चांगलं त्यातलं कोणतं फीचर? मी तुम्हाला सांगितलं तर ज्यांनी कशाने ॲक्सिडेंट कमी होतील तो बेस्ट आहे. चला. आणि मला रस्त्यात गाडी चालवायची तर पार्किंग असिस्ट सारखी गोष्ट आहे. सिटीत मी गाडी चालवतो मी हायवेवर कमी चालवते पार्किंग असिस्ट मिळेल का तुम्हाला याच्यामध्ये सोपं आहे. मला जे पटकन समजेल अशा गोष्टी करता येतील का सर्वसामान्याला भावतील अशा गोष्टी बघायच्या असेल तर अशा आहेत की माझा प्रॉब्लेम काय आहेत माझे चॅलेंजेस आहेत काय ते सॉल्व्ह करेल का. मी 2 व्हीलरमध्ये आणू शकेल का. खूप लोक 2 व्हीलर चालवतात 2 व्हीलरला काही येईल का असं काहीतरी की ज्याने मला कळेल
आरास म्हणतो आम्ही, ॲडव्हान्स रायडर असिस्टन्स सिस्टम्स. चालू आहे त्याच्यावरती. माहिती आहे ना मी करतो का, म्हणजे ह्या गोष्टी लोकांना कदाचित पटकन भावू शकतात. भावणे म्हणतो ना आपण, ते भावू शकतात. आणि गाडीमध्ये गेलं तर खूप वेळा पटकन गाडी चालवतो, दाखवतो अरे मागणं पॅप पॅप पॅक करत की अरे काहीतरी येत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. काहीतरी येतं हे कळणं फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला पटकन लक्षात येत नाही की कुठे बघायचं आहे. हे खूप मला वाटतं मदतीच्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही जसं चालवाल ना, मला काही माझे फ्रेंड्स माहिती आहेत म्हणजे की हायवेला आम्ही ना बिंदास AC लावून चालतो. मला खूप रिलॅक्स वाटतं. AC लावून चालतो म्हणजे काय, पुढची गाडी 60नी चालते, माझी पण गाडी 60नी चालणार आहे, विच इज व्हेरी गुड फॉर अस. मला बघत नाही बसायला लागत, पेडल क्लच ब्रेक, आय एम गोईंग कम्फर्टेबली. क्रूज कंट्रोल. क्रूज कंट्रोल दॅट इज व्हॉट ACC इज ऑटोमॅटिक अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल. अडॅप्टिव्ह म्हणजे पुढचं 40 झालं माझं 40, पुढचं 45 माझं 45. हे जर खरंच झालं आणि ह्यात मला बेनिफिशियल म्हणायचं झालं तर लोक खूप काही बोलतात की ट्रक सारख्या गोष्टींना असं जर आलं तर तुम्हाला प्लटूनिंग शक्य आहे, एकामागे एक ट्रक, फ्युल सेव्हिंग शक्य आहे. लोकांचा ड्रायव्हरचा कम्फर्ट महत्त्वाचा आहे. म्हणजे सर्वसामान्य म्हणून जरी तरी ड्रायव्हर ही वेगळी एक आपल्याकडे फॅटर्निटी आहे की ज्याला खूप काही ह्याच्या मदतीची गरज आहे. कारण ते खूप किलोमीटर चालवत आहेत. मी दिवसातनं 20 किलोमीटर चालवते, 30 किलोमीटर चालवते. ते दिवसातनं 500-1000 किलोमीटर चालवणारे लोक आहेत आणि कंटिन्युअसली चालवणारे लोक आहेत. त्यांना त्या गोष्टी मदतीची जी गरज आहे ती खूप महत्त्वाची. ठीक आहे, तुमच्या एक मदतीची गरज आहे. मी इथे थांबतोय. ती मदत काय आहे मी तुम्हाला सांगेनच. मला असं वाटतं की कृषी आणि ऑटोमोबाईल असे 2 क्षेत्र आहेत ना की ज्या क्षेत्रामध्ये खूप तंत्रज्ञान म्हणून प्रगती होत आहे. किती AIचे एपिसोड्स मी तुम्हाला दाखवलेत आणि तंत्रज्ञानातले AIचे किती प्रयोग तुम्ही बघितलेत. अगदी मेडिसिन, पुढच्या 16 तासात रुग्णांच्या शरीरात काय बदल होणार आहेत तिथपासून ते श्री शरद पवार यांनी केलेला तो जो कृषीचा प्रयोग यायचा, ते तुमची मदत मला ह्या अर्थाने हवी आहे की जे तुमच्या आणि माझ्याही मनातले प्रश्न आहेत. आता तुम्ही ARIच्या बाहेर आहेत ते म्हणजे नाही अरे थांबा ना, ARIच्या बाहेर यासाठी की मला माझ्या गाडीचं मायलेज तुम्ही कसं टेस्ट करता हे काय अजून लोकांना कळलेलं नाही आहे. तर मी यांच्याकडे शब्द घेतो कारण आत्ता तो विषय नाही आहे म्हणून मी त्यांच्या लॅबमध्ये जाणार आहे. आणि देशाच्या संसदेत गेल्याच आठवड्यामध्ये चर्चा झाली आणि कदाचित त्याचं नोटिफिकेशन पण आलेलं आहे की ARAIनी AC चालू ठेवल्यानंतरचं मायलेज आणि AC चालू नसतानाचं मायलेज असं काही वेगवेगळं करून देशाला सांगावं का. थँक्यू, आम्हाला शब्द द्या, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. मला वाटतं टीम आमची आहे, मी त्या डोमेनमधली नाही पण नक्कीच ती टीम आहे आमची. ॲज अ ARI डेफिनेटली मदत करेल तुम्हाला आणि बघून नक्की बघाल की काय करतो आणि त्याचा अर्थ काय असतो. करेक्ट. आणि हे जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना बघायचं मला माहिती आहे. थांबूया. थँक्यू मॅम. थँक्यू. नमस्कार.